किडनी ट्रान्सप्लांटचे बेनिफिट्स काय असतात? तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप बेटर आहे. तुम्हाला फक्त पहिले 1-2 महिने हॉस्पिटलच्या व्हिजिट सोडल्या, त्यासुद्धा वन्स इन अ वीक असतात त्या. आफ्टर 2 ते 3 महिन्यानंतर तुमची जी व्हिजिट असते वन्स इन अ मंथ असते. 1 वर्षानंतर वन्स इन अ 2 मंथ्स असते आणि युजुअली आफ्टर 3 इयर्स 3 महिन्यातनं एकदा जावं लागतं. दुसरं जे हार्टचे प्रॉब्लेम होतात ते ऑटोमॅटिकली तुमचे खूप कमी होतात आणि दे कम टू द नॉर्मल लेवल. तुमच्या एजनुसार तुमचे फॉर एक्झाम्पल तुमचा ट्विन ब्रदर जरी असेल त्या एजनुसार तुमचे होतात. हार्ट प्रॉब्लेम्स कमी होतात. लॉन्जिव्हिटी, क्वालिटी ऑफ लाईफ म्हणू शकता किंवा किती वर्ष जगणार ते वाढतं. ऑटोमॅटिकली जे लाईफ स्पॅन आहे लाईव्ह डोनेशन नंतर तो 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षापर्यंत पण जातो. डिपेंडिंग अपॉन तुम्ही त्या औषधं कसे खातात, फॉलोअप कसं ठेवतात वगैरे वगैरे गोष्टींनुसार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या घडामोडी करताना तुम्ही स्वतःचं इन्कम करू शकता. डायलिसिस करताना 15 दिवस जर तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागलं तर मला माहीत नाही कोण तुम्हाला जॉब देईल. पण ह्या घडामोडीमध्ये तुम्ही इन्कम करू शकता, स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ठेवू शकता आणि काम करून सगळ्या गोष्टीचं तुम्हाला जे काही करायचं आहे, फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंग करायचं आवडतं, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ ॲज वेल ॲज द क्वांटिटी ऑफ लाईफ बोथ आर बेटर.